आम्ही चाललेलो आहे छावा मूवी बघण्यासाठी. पूर्ण फॅमिली आमची चाललेली आहे. मिस्टर, माझी 3 मुलं आणि मी. आता तिथे गेल्यानंतर खूप छान वाटतं असं फिरायला. मस्त वाटतं फॅमिली बरोबर फिरायला. आणि एखादा दिवस तरी फॅमिलीसाठी काढलाच पाहिजे. लेकरा बाळाने दिवस घालवलाच पाहिजे. बघण्यासाठी आलेला आहे. थिएटर तर खूप छान झालेला आहे. पहिल्यापेक्षा एकदम छान रेखीव आणि सुंदर दिसतंय. कलर वगैरे त्यांनी खूप छान दिलेला आहे. तर आता आतून बघूया आपण कसं दिसतंय ते. तर आम्ही छावा मूवी बघण्यासाठी आलेलो आहे. हाऊसफुल झालेला आहे. डॉक्टर गेलेला आहे तिकीट आणण्यासाठी. तर बघूया भेटते का आता. तर जाऊन बघते डॉक्टरांना तिकीट भेटलं का नाही ते. तर मुलांना गाडीत बसवलेलं आहे आणि मी आता बघून येते. थोडा वेळ असल्यामुळं आम्ही दर्शनासाठी अकलाई मंदिरात आलेलो आहे. तर आता चाललो आम्ही दर्शनाला. तर मंदिरात आल्यानंतर खूप छान वाटतं आणि तिथे एक पॉझिटिव्ह एनर्जी असते. त्यामुळं मन एकदम प्रसन्न होऊन जातं. आणि आम्ही अकलूजला आल्यानंतर इकडे येतच असतो अकलाई मंदिरामध्ये. चला, फॅमिली चाललेली आहे माझे पुढं. पाठीमागनं मी त्यांचं शूट घेते. सगळ्यांनी आपापल्या चप्पल सँडल वगैरे काढून ठेवलंय. तर चला, तर आम्ही चाललेलो आहे देवदर्शनासाठी. चला तुम्हाला पण घेते. तर इथं आम्ही पाय वगैरे धुवायला लागलोय. तर एक जणांनी पाठीमागनं आवाज दिला, मॅडम मोबाईल बघत बघत पडचाल तुम्ही, पुढं समोर पण बघा. तर व्हिडिओ शूट करण्याच्या नादात मला कळलंच नाही मी काय करते ती. त्या काकांनी आवाज दिला की फरशी मऊ आहे ना तिथं. तर त्यामुळे ते म्हणले पुढं बघून शूट करा तुम्ही, नाहीतर घसर चाल फरशीवरनं. बघा माझी फॅमिली बघा नाही सुद्धा माझ्याकडे पुढं चालले. ती मम्मी पाठीमागं आहे, शूट घेते काय. यांच्याकडे बघून असं वाटतं की कोणत्या तरी गंभीर गोष्टीवर चर्चा करतात, पण काही सुद्धा नाही. सँडल प्रत्येकाला घ्यायचं, तर कुणी कसलं घ्यायचं हा विषय गमतीशीर चाललेला आहे. आज ही किशाला बुरदंड. ओके. अरे बापरे, सेल्फीच्या नादात व्हिडिओ चालू, शूटिंग चालू. फोटो काढतो. नाही नाही, मस्तपैकी आपण काय करायचं आता, थोड्या वेळ विश्रांती घ्यायची आणि नंतर मग आपण जेवण करायला जायचं आणि नंतर मग पिक्चर बघायचं. ओके. खरेदीला आल्यानंतर सगळ्यांना आपापल्या आवडीचे सँडल, चप्पल काय पाहिजे ती त्यांना घेतली. मी तेवढं काय घेतलं नाही बरं का. हो, गेल्या आठवड्यात मोजडी घेतली की होय. हे उरका की लवकर, आपल्याला जेवायला जायचंय. मग आम्ही मस्तपैकी जेवायला एका चांगल्या हॉटेलमध्ये गेलो, जिथं नेहमी आम्ही जातो. हो, खूप छान आहे इथलं परिसर. आणि ती दिवाळी असल्यासारखं त्यांचं ती आकाश कंदील वगैरे सजावट खूप छान करतात ती लोक. आणि छान वाटतं. आमच्या मुलांना इथंच आवडते याला नेहमी. सगळ्यात महत्वाचं स्वच्छता, भांडी कुंडी एकदम भारी असतात तिथं. हो. आणि मग आम्ही 2nd फ्लोअरला बसलो, वरच्या मजल्यावर. हो, छान एकदम दिवाळी असल्यासारखी सजावट आहे तिथं बरं का. आणि मुलांना जी पाहिजे ती त्यांनी मागवलं, आम्हाला जी पाहिजे ते आम्ही मागवलं. मस्तपैकी आम्ही जेवण केलं. मग हो, सगळी वाटच बघत होते जेवणाची. मेनू बघितला. आणि ह्यावेळेस जेवणाचे पैसे मी दिले बरं का. ह्यावेळेस फायनान्सर ही होती. आणि महत्वाचं म्हणजे काय आहे, मुलं जी मागवत होती का नाही, त्यातलं आमच्या दोघांना काही सुद्धा कळत नव्हतं. हो, त्यांनी वेगळंच मागवलेलं काहीतरी मंचुरियन वगैरे, मंचुरियन का काहीतरी. ती आम्हाला मंचुरियन काय कळत नाही. आम्ही आपलं मालवणी मटण, अंडी आणि रोटी हे एक सिंपल डिश घेतली. बिर्याणी आवडली, त्यांनी बिर्याणी. प्रत्येकाने आपापल्या चॉईसचं मागवलं खाणं आणि छान झाली आमची पार्टी ती. जबरदस्त जेवण खूप छान झालं. जेवण एक अत्यंत मस्त होतं बरं का. चवदार. खूप छान वाटलं त्या हॉटेलमध्ये जाऊन. हो, मस्तपैकी धबधब्याचा देखावा केला. येता येता आम्ही तोही थोडाफार बघितला. अंश म्हणत होता पप्पा घरीच बनवा तुम्ही. त्याला एवढा त्याच्या पप्पावर विश्वास की पप्पा घरी बनवणार. नंतर पान खायला गेलो.
पान खाया है हमने अभी, बहुत अच्छा बनाया है इन लोगों ने। अभी जेरी बच गए वो भी खाती हूँ मैं ऐसे। हे तर एकदम मस्त झालं ना गांधीपली. हो, खूप छान झाले. पण पहिला शो नावली चालू झालं. हां, चालू झाल्यापासून पहिला टूरनं जायचं जा. आजच्या सगळ्या कार्यक्रमाचा पूर्ण खर्च करणाऱ्या मॅडम, अगदी जेवणापासून तिकीट काढण्यापर्यंत ते आता तिकीट आणायला गेलेले आहेत. आता मस्तपैकी तिकीट घेऊन येतील. आणि सगळी टीम घेऊन आलेल्या आहे तुमच्या ह्याच्या नादात. हा, आता छान आणि मस्त वाटते बाबा. तर ही वानर सेना सगळी बसलेली होती पैकी पिक्चर बघत, आपली आपली बाकडी पकडून, आणि पिक्चर चालू झाला. तर अशा पद्धतीने आमचा रविवार खूप छान पद्धतीने गेलेला आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आणि धन्यवाद.